नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारं प्रकरण म्हणजे गणितीय तार्किकता, ज्याला आपण मॅथमॅटिकल रिझनिंग असं म्हणतो। गणितीय तार्किकता भाग 23, ज्यामध्ये आपण कोडिंग डिकोडिंग या टॉपिकच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। कोडिंग डिकोडिंग भाग 3। या अगोदर आपण भाग 1 मध्ये बेसिक कन्सेप्ट, भाग 2 मध्ये काही सराव प्रश्न आणि काही ओल्ड क्वेश्चन पेपर यामधील प्रश्न, आणि भाग 3 मध्ये देखील आपण 2011 ची प्रश्नपत्रिका, 2021 ची प्रश्नपत्रिका यामधील काही प्रश्न या टॉपिकच्या संदर्भाने आणि काही सराव प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण कोडिंग डिकोडिंग भाग 3 ची चर्चा करूया। आता भाग 1 मध्ये कोडिंग डिकोडिंगची बेसिक संकल्पना व या सर्व प्रकारांवरती आपण चर्चा केली आहे। तसेच भाग 1 मध्ये आपण 1 ते 20 प्रश्नांवर चर्चा केली व त्याचबरोबर 2013 ते 2020 पर्यंत आलेले सर्व प्रश्न यावर सुद्धा चर्चा केली। या व्हिडिओमध्ये आपण 2011, मग त्यामध्ये ऑगस्ट व नोव्हेंबर 2011, 2021 आणि सराव प्रश्न यावर चर्चा करणार आहोत। तर नोव्हेंबर 2011 ला जो क्वेश्चन आला होता तो काय होता बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत अक्षरांचे संकेतन अंकांनी केले जाते। अंकांचा क्रम हा अक्षरांच्या क्रमानुसारच असेलच असे नाही। या भाषेत गॉड हाचे संकेतन 243, डॅमचे संकेतन 135, ओटचे संकेतन 721। तर या भाषेत डॉट म्हणजे काय बघा, काय नाही, बेसिक थीम आहे, जिथले तिथे लक्ष द्या। आता यामध्ये GOD, परत यामध्ये तुम्हाला जी दिसतोय कुठे नाही, दिसतोय का जी कुठेच नाही, काय दिसतंय रिपीट, डी दिसतो, ओ दिसतोय का, ओ दिसतोय बघा, इथे ओ आहे, इथे ओ आहे। मग आता या दोघांमध्ये रिपीट काय आहे, इथे 2 4 3 7 2 1, हे बघा 2, म्हणजे आपल्याला ओचा कोड मिळाला बघा, ओ, ओ म्हणजे 2। आता बघा इथं कोण राहिला, डी, हा इथे डी आहे, हा इथे डी आहे। मग आता या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, तर तुम्हाला दिसेल 3 बघा, इथे आहे 3, इथे आहे 3, म्हणजे आपल्याला डीचा कोड मिळाला 3। इथे कोण राहिला आता, जी, मग जीला साहजिकच कोड कोण झाला, 4, जीचा कोड झाला 4। पुढे पाहता, आता ते काय म्हटले की आता AM राहिलाय आणि 1 आणि 5 राहिले, इथं AT राहिला 7 आणि 1 राहिला, म्हणजे इथं एला 1 आणि या एला 1, म्हणजे आपल्याला एचा कोड मिळाला ए बरोबर 1। येतंय का लक्षात। आता राहिला टी, हे बघा टीचा कोड झाला 7, टीचा कोड झाला 7, आणि वरती कोण राहिला होता, एक जण वरती राहिला होता एम, एमचा कोड काय झाला होता 5, एमचा कोड झाला 5। सगळे कोड आपल्याला डी कोड झालेले आहेत। मग आता डॉटचा काय आहे, डीचा कोड मिळाला 3, ओचा कोड मिळाला आहे 2 आणि टीचा कोड मिळाला आहे 7, टीचा कोड मिळाला 7, म्हणजे 3 2 7 हे आपलं उत्तर होईल। असं कुठे, हे बघा पर्याय क्रमांक बी मध्ये 3 2 7 हे आपलं उत्तर मिळालं। म्हणजे या प्रश्नात इथले इथेच कोडिंग आणि डिकोडिंग करायचे होते। पुढे पाहूयात आपण की आपल्याला दिले एका विशिष्ट सांकेतिक भाषेत प्रत्येक अंकाचे संकेतन एका इंग्रजी मुळाक्षराने केले आहे। जर 1 2 3 म्हणजे BCD, तर एचचा वर्ग म्हणजे काय। ऑगस्ट 2011 ला आलेला प्रश्न आहे। पहा, तुम्हाला दिसेल BCD, बीला दिला 1, सीला दिला 2 आणि डीला दिला 3, असं कोड केला, म्हणजे एला दिला 0 आणि 1 न पुढे सरकले। आता एच वर्ग, हा एच म्हणजे 7, तर 7चा वर्ग, मग आता 7चा वर्ग आपल्या सगळ्यांना माहीत आहे 49। आता 49 क्रमांक यात नाही, याचा अर्थ 4 नंबरला कोण आहे, ई, 4 नंबरला कोण आहे ई, आणि 9 नंबरला कोण आहे जे, बरोबर आहे जे, ई आणि जे कुठे आहे, पर्याय क्रमांक सी मध्ये। झालं आपलं उत्तर। समजतंय। कोडिंग डिकोडिंग मध्ये जिथल्या तिथेच तुम्हाला तो कोड डिकोड करायचा आणि त्यानुसार परत जो प्रश्न आपल्याला कोडसाठी दिला त्याला डिकोड करून उत्तर काढायचे असते।
आता हा जो प्रश्न आहे हा सेट एक्झाम 2021ला आला होता, परंतु विभागाने कॅन्सल केला आहे, त्यामुळे आपण त्यावर चर्चा करणार नाही. सराव प्रश्न पाहूयात काही. जर एका सांकेतिक भाषेत सिनेमा हा शब्द GERAOQW असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत थिएटर हा शब्द कसा लिहावा? सीला जी, बघा सीला जी, आयला ई, आयसाठी रिपीट आला ई, म्हणजे एकदा +3 केले, एकदा -3 केले. ओके. मग आता थिएटर, मग आता पहा काय करता येईल. टीला काय आहे? टीला +3 करा, बरोबर आहे. टीला जर +3 केलं आपण तर काय येतंय? +3 आला एक्स, इथं आला एक्स. एक मिनिट हां, थोडंसं आपण असं घेऊयात. बघा टीला काय आला होता? एक्स आला होता. मग आता एचला -3 करा, एचला -3, डी, एचला डी. आता ईला +3, आय. मग आता एला -3, एला -3, बरोबर आहे का? एला -3 आलं डब्ल्यू. टीला आता +3 एक्स, आरला -3 एन, ईला +3 आय. कुठे आहे असं? पर्याय क्रमांक 2 मध्ये. एकदा +3 एकदा -3 झालं उत्तर. इथं आहे जर LETTUCE हा असा लिहिला जातो आणि कम्प्यूट हा असा लिहिला जातो, तर एव्हेनस हा कसा लिहिणार? बघा LET काय केलं? TEL, म्हणजे पहिले 3 रिवर्स केले. मग आता हे पहिले 3 रिवर्स घ्या, ई, व्ही आणि ए. ठीक आहे. नंतरचे 2 जसेच तसे, नंतरचे 2 जसेच तसे, NU जसाच्या तसा घ्या, जसाच्या तसा. आणि सीला ES, मग याला SE करा. असं कुठे आहे? असा आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. झालं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी. एका सांकेतिक भाषेनुसार 127 म्हणजे फ्रेश अँड ज्युसी, 628 म्हणजे ईट ज्युसी फ्रूट्स, 859 म्हणजे फ्रूट आर रिप आणि ईट या शब्दाला निगडित चिन्ह कोणते? जसं आपण नोव्हेंबर 2011ला प्रश्न आला होता त्या प्रकारची कोडिंग डिकोडिंग आहे. सेम करा. बघा 2ला रिपीट आहे ज्यूस, 2ला रिपीट आहे ज्यूस. मी तर इथं तुम्हाला कलरिंग करून दिलं बघा. ठीक आहे. नंतर आता पुढचा बघा 6ला काय आहे? ईट. दुसरा शब्द पहा काय आहे? फ्रूट्स. फ्रूट्सला काय? 8. हे बघा 8 फ्रूट्स, हे बघा 8 फ्रूट्स, हे बघा इथं हा कलर दिला आहे. ओके. इथं लक्षात अगदी कलरफुल करून तुम्हाला दिलं आहे. मग आता हे 2 जर कटले तर फक्त या 6ला काय राहिलं? ईट. ऑप्शन नंबर बी. समजतंय? याला म्हणायचं कोडिंग डिकोडिंग. पुढचा प्रश्न आहे. या सांकेतिक भाषेत कीपीनी म्हणजे बॅड रॅट कॅट, नीसीई म्हणजे गुड स्मॉल कॅट, पीई की रॅट स्मॉल बेड, तर गुडसाठी कोणता? सेम थीम. नोव्हेंबर 2011 जो क्वेश्चन आला होता तर तिथे अंक आणि अल्फाबेट होते. इथं काय केलं? अल्फाबेटला अल्फाबेट, म्हणजे फक्त शब्दाला शब्दच आहे. मग जे रिपीट झाले बघा तुम्हाला कलर करून दिले. नीला कॅट, कॅट नी. सीला आला गुड, हे बघा ईला स्मॉल, ईला स्मॉल. उत्तर मिळालं गुडसाठी काय आहे? गुडसाठी आहे सी. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न त्याच थाटणीतला, पण यामध्ये आणखीन आता मराठी आली. एका सांकेतिक भाषेत 617 गोड आणि गरम, 735 कॉफी गोड आहे, 265 चहा गरम आहे, कॉफी गरम आहे. कसं लिहिणार? बघा 6ला गरम, 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 6, 6. 7ला गोड, 7ला गोड, गोड. 5ला आहे, 5ला आहे, 5ला आहे. बरोबर. मग आता काय राहिलं? बघा इथे आला 3. ओके. इथं आला 1, इथं आला 2, इथे आला 3. मग आपलं फायनल उत्तर काय आहे? बघा कॉफी गरम आहे. हे बघा ही कॉफी, ही कॉफी, हे गरम, हे गरम आणि हे आहे. समजतंय? म्हणजे उत्तर मिळालं 536. पर्याय क्रमांक 3. म्हणजे आपण काय केलं बघा, आपल्या चॅनलला नंबर सिरीजचे म्हणजेच अंकमालिकेचे 50 उदाहरणातून तुम्हाला स्पष्टीकरण केले. नंतर जी अक्षर मालिका आहे ज्याला आपण अल्फाबेटिकल सिरीज म्हणतो, याचे 40 उदाहरणं घेतलेत. आता पिकआउट ऑड वन किंवा वेगळा गट याचेही 35 ते 40 उदाहरणं घेतलेत. आज आपण आता कोडिंग डिकोडिंगचे 25 उदाहरणं एकूण पाहिलेत.
म्हणजे हे सर्व तुम्हाला निश्चित फायद्याचे ठरणार आहे. बघा आपले जे सहकारी असतील की जे महाराष्ट्र सेट 2024ची तयारी करत आहे, 7 एप्रिलला जी एक्झाम होणार आहे त्यासाठी आपण 15 पेपर PDF स्वरूपात बनवले आहेत, ज्यासाठी 500 रुपये फीस. तुम्हाला 9823247191 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायची आहे, जिथं नाव येणार आहे ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. हे पेपर तुम्हाला दिलेल्या या तारखांना मिळणार आहे. सकाळी 11 वाजता पेपर मिळेल, दुपारी 2 वाजता ॲन्सर की, संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ मिळणार आहे. हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना पाठवा. तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. धन्यवाद.